माजी आमदार नरेंद्र दराडे आपल्याबरोबर आहेत। खरं तर नरेंद्र दराडेजी, निवडणुकीला तुम्ही उभा होतात या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत। कसं वातावरण होतं आणि कशा पद्धतीने ही सगळी निवडणूक झाली? गोकुळ गीते खरं तर या निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यांनी तुम्हाला पाठिंबा देतो असं देखील सांगितलं असलं तरी ज्यावेळेस मतदान होत होतं त्यावेळेस मतदान पत्रिकेत त्यांचं सुद्धा नाव होतं। तुम्हाला विश्वास आहे तुमच्या विजयाचा की नगरसेवकांनी आणि लोकप्रतिनिधींनी गोकुळ गीतेंना मतदान केलंय म्हणून? खरं तर विधान परिषदमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुती आमचे नेते फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे आमचे नेते दुसरे माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे वहिनी साहेब यांच्या नेतृत्वाखाली खरी महायुती झाली होती। आणि महायुतीचे उमेदवार मला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलं असताना ज्यावेळेस मी फॉर्म भरला आणि युतीचा उमेदवार म्हणून राहिलं त्यावेळेस सर्व युतीतील नेत्यांनी सामनेवाल्यांना सांगितलं का आता तुम्ही थांबून घ्या, परंतु ते थांबले, सतत ते आव्हान करत राहिले, नंतर थांबले। मग अवधानाने त्यांचा नाव राहिलं गेल्यामुळं त्यांनी सांगितलं का आम्ही थांबून घेऊ, परंतु न थांबता त्यांनी स्वतःच प्रचार करत असले, सर्व काही साधनं वापरून ते निवडणूक उभे राहिले। परंतु तुम्ही असं म्हणतात की गोकुळ गीतेंनी निवडणुकीत थांबण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांबरोबर घेतला, परंतु त्यांनी निवडणूक तर लढवली। पण तुम्हाला तुमच्या विजयाचा विश्वास वाटतो का? कारण की तुम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना भिवंडीमधल्या हॉटेलमध्ये घेऊन गेलेला, तिथं त्यांना ठेवलेलं, त्यांचं मार्गदर्शन केलं, नंतर मतदानाला ते आले। तुमच्या विश्वासाला ते उतरतील का लोकप्रतिनिधी महायुतीच्या? तुम्हाला विश्वास आहे? खऱ्या अर्थाने त्यांनी विश्वासघात केलेला आहे। त्यांनी सांगितलं थांबतो, परंतु न थांबता त्यांनी प्रक्रियामध्ये भाग घेऊन घेतला आणि निवडणुकीप्रमाणे निवडणूक केली। परंतु याच्यामध्ये तुम्हाला कोण वाटतं? कारण की गोकुळ गीते एकटेच ही निवडणूक लढत नाही आहेत। गोकुळ गीतेंचे बंधू गणेश गीते हे देखील भाजपमध्ये आहेत आणि ते देखील गिरीश महाजनांचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। त्यामुळे भाजपच्या नेत्यांची या सगळ्या गोष्टींना फूस आहे का? अजून काही मला माहिती मिळाली नाही। माहिती मिळाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर सविस्तर बोलेल। परंतु निकाल तर 22 तारखेला आहे, अर्थातच अधिवेशनाचा पहिला दिवस आहे 22 तारखेला मुंबईमध्ये। अशातच नाशिकची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली, कारण की तुमचे बंधू किशोर दराडे यांनी सातत्याने वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, गोकुळ गीतेंना उमेदवारी मागे घ्यायला सांगितलेलं होतं। गोकुळ गीते स्वतः निवडणुकीत उभे राहिले, त्यांनी तुम्हाला पाठिंबा देतो सांगितलं, तरी देखील ही निवडणूक गोकुळ गीतेंनी लढवली आहे। तुम्हाला त्याचा फटका पडणार नाही का? कारण की सातत्याने गोकुळ गीते म्हणत होते की लोकप्रतिनिधी आमच्या बाजूने। तसं काही नाही, फटका वगैरे नाही। महायुतीतील सर्व लोकांनी मला मदत केलेली आहे, मला विजयाचं संकेत मला मिळालं। परंतु मग गोकुळ गीते काय म्हणतात की माझा विजय हा निश्चित आहे म्हणून? नाही, मला कल्पना नाही, मी ऐकलं पण नाही त्यांनी। परंतु ही निवडणूक गोकुळ गीतेंनी तुम्हाला पाठिंबा दिलेला होता, तरी ते गोकुळ गीते तुम्ही म्हणतायत त्या पद्धतीने छुपा प्रचार वगैरे करत होते, हे महायुतीच्या नेत्यांना तुम्ही सांगितलं का? हां, महायुतीच्या सर्व नेत्याला कल्पना आहे, त्यांनी थांबवलं पण होतं, परंतु त्यांनी जी प्रक्रिया करायची ती केली। परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे असं देखील विरोधक आरोप करतात आहेत। नाशिकच्या खास निवडणुकीच्या संदर्भात विरोधक आरोप करतात आहेत की हॉटेलमध्ये सगळे नगरसेवक वगैरे लोकप्रतिनिधी ठेवले, ती ठेवायची गरज का होती? तसा काही प्रकार झाला नाही। सहलीला गेलो, त्याचा काही वापर झालेला नाही आहे, परंतु आम्ही सहलीला एक विचाराने गेलो। परंतु गोकुळ गीते निवडणुकीमध्ये उभे होते, त्यांच्याकडनं काही पैशांचा वापर झाला का? कारण की ते देखील निवडणुकीमध्ये उभे होते आणि प्रचार करत होते असं तुम्ही म्हणतात। आता मी सहलीला असल्यामुळं मला माहीत नाही त्यांनी काय केलं काही नाही बाहेर, त्याच्यामुळे मला कल्पना नाही। 22 नंतर मला कळेल। परंतु 22ला तुमच्याबरोबर दगाफटका झाला तर? नाही, मी नक्की विजय होणार येऊन मला माहीत आहे। परंतु दगाफटका नाही झाला, तुम्ही विजयी जरी झाला, परंतु अनेक लोकांची मतं ही गोकुळ गीतेंच्या पारड्यात गेली तर? नाही होऊ शकत नाही, मतदार माझ्याबरोबर असल्यामुळे असं काही होऊ शकणार नाही। तुम्हाला तुमच्या विजयाचा अजून देखील विश्वास वाटतो? हो, निश्चितच। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। नरेंद्र दराडे होते, शिवसेनेचे माजी आमदार आहेत, ते शिंदेच्या शिवसेनेतून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीला नाशिकच्या उभे आहेत। ते म्हणतात की गोकुळ गीते यांनी खरं तर मला पाठिंबा देण्याची भूमिका घेतलेली होती, परंतु तरी देखील ते न थांबता निवडणुकीच्या संपूर्ण रिंगणात उतरले आणि त्यांनी आपला शेवटपर्यंत प्रचार केला। त्यामुळे ही सगळी गोष्ट महायुतीच्या नेत्यांना ही सगळी माहिती आहे आणि त्या सगळ्या संदर्भात आता मी 22 तारखेला निकाल लागणार आहे, त्याच्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन असं मत नरेंद्र दराडे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.